की नॅशनल हायवेच्या संदर्भातला जो स्लीप आणि सर्व्हिस रोड जो आहे त्या संदर्भात कुणीतरी महाशेठीचा पाठपुरावा करतं. पेपरमध्ये बातमी आली, मी स्वतः म्हणत नाही, पण ते महाशयांना अजून माहीतच नाही ते रोड मंजूर झालेले. म्हणजे आधी थोडीशी माहिती घेऊन खरं तर मला असं वाटतं तुमच्या ओळखी कुठं जरी वरिष्ठ लोकांची किंवा मंत्र्यांची असतील, पण ते काम कोणत्या प्रोसिजरला आहे किंवा नाही हे बघून खरं तर निवेदन मला असं वाटतं दिलं पाहिजे. त्यापैकी 2 विषय आम्ही या प्रेसच्या संदर्भात घेत आहोत. अजून भरपूर काही विषय पण प्रेस समोर येत असताना कागदा पुराव्यासहित आणि कोर्टाच्या निकालासहित आपल्या समोर यायची आमची इच्छा होती. सलीम भाईची आणि माझी. बीड शहरामध्ये 3 लाख लोकसंख्या, कमीत कमी एक अंदाजे 1.5 लाखच्या आसपास मतदान, आणि आपण सर्व पत्रकार बांधव शहरामध्ये राहतात. आणि या उन्हाळ्यामध्ये किंवा दर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जी टंचाई आपल्या समोर येते त्या बरोबर शहराचा रोष येतो. आपण पण अनेक माध्यमातून आपण त्याची बातमी करतात, पण निवडून आल्यानंतर या संदर्भातला आम्ही सर्वांनी माहिती घेतली. सर्वात महत्त्वाचं की माजी आमदार सलीम भाई यांच्या काळामध्ये ही बॅकवॉटर योजना झाली आणि त्यांना या योजनेच्या माध्यमातून सगळंच त्यांनी केलेलं काम त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये होता. म्हणून त्यांच्याशी चर्चा करून की कशा पद्धतीने आपल्याला जे 15 आणि 20 दिवसाला पाणी येतं ते आपल्याला 2-3 दिवसावरती कसं आणता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न केला. तर तेव्हा असं कळालं की 24 MLT पाण्याची योजना ही त्यांच्या काळामध्ये ते आमदार असताना ती योजना, ती बॅकवॉटर योजना झाली होती. आपण माझं पाहून पाणी आणलं. त्याच्यानंतर एक जशी बीड शहराची लोकसंख्या वाढली, दर डोईप्रमाणे ते 24 MLT पाणी अपुरं पडत होतं. त्याच्यामुळे एक नवीन 24 MLT पाण्याची योजना ही तिथं मंजूर झाली. काम पण त्याचं पूर्ण झालं आणि काम पूर्ण होऊन सुद्धा फक्त वीज बिलाचं थकीत बिल 36 कोटी रुपये जे काही नियम आहे MSEBचा की थकीत बिल असल्यावरती आपल्याला ते कनेक्शन जोडता येत नाही, म्हणून ती योजना ठप पडली. जर ती योजना वीज बिलचं कनेक्शन जोडलं तर आपल्याला 2-3 दिवसाआड या योजनेच्या माध्यमातून पाणी शहरामध्ये येईल. आमदार लोकप्रतिनिधी म्हणून या संदर्भातला अनेकदा पाठपुरावा मी इथे केला. त्या संदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडला हे आपण सर्वांनी बघितलं की जसं नगर जिल्ह्यामध्ये, नगर शहरामध्ये त्याच योजनेसाठी विशेष बाब म्हणून आपण पैसे दिले आणि वीज बिल भरलं आणि ती योजना चालू झाली. अधिवेशनात बोललो, DPDC मध्ये बोललो, पण विरोधी बाकावर बसल्यामुळे तिथं आम्हाला यश आलं नाही. DPDC मध्ये सुद्धा वारंवार मागच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्रींना या उन्हाळ्याच्या आधीच्या DPDC मध्ये म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी जी आपण पाणी टंचाईची बैठक होतो किंवा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये जी पाणी पुरवठ्याची किंवा पाण्याची ग्रामीण आणि शहराची योजना आपण आखतो त्या बैठकीमध्ये वारंवार सांगितलं अडचण येणारे आणि तेच प्रसंग लोकांसमोर आपल्या समोर दिसले. म्हणून आम्ही असं ठरवलं की या संदर्भात आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर तिथं आम्हाला या संदर्भातलं यश आलेलं आहे. तर कोर्टाने त्या संदर्भातली अशी ऑर्डर केलेली आहे की देअरफॉर वी डीम इट अप्रोप्रिएट टू डायरेक्ट द ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे सचिव अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट टू कॉल फॉर अ मीटिंग ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी. अप्पर सचिवांनी एक मीटिंग कॉल करायची, कलेक्टर मॅडम साहेबांना तिथं बोलायचं, हू इज इन चार्ज ऑफ DPDC फंड्स अँड द इलेक्ट्रिसिटी कंपनी अँड एनी सच अथॉरिटी म्हणजे
जे जिल्हाधिकारी इन्चार्ज आहेत त्या संदर्भातले डिप्युटी सीएम which would assess the government in resolving the said issue. We also accept the government to take a decision. म्हणजे सरकारने त्या संदर्भातला डिसिजन घेतलं क्लिअर सम पोर्शन ऑफ आउटस्टँडिंग, म्हणजे जे काही आउटस्टँडिंग आहे त्याच्यामधलं काहीतरी प्रमाणात ते आउटस्टँडिंग क्लिअर करायचं. इलेक्ट्रिसिटी चार्ज एन्श्योर दॅट द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज कनेक्टेड टू द ऑपरेटिंग द प्युरिफिकेशन प्लांट अँड वॉटर पंपिंग स्टेशन. म्हणजे हा निर्णय संदर्भात अप्पर सचिवांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याचं टंचाई जी झालेली आहे त्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी एक कोर्टाने ऑर्डर केलेली आहे. हा एक महत्त्वाचा विषय झाला. दुसरा एक माझा विषय होता तो खरं तर घ्यायचा होता, पण काय होतं आजकाल कोणत्याही कामाचं श्रेय कुणी घेते. म्हणजे एकदा मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याच्या कालावधीमध्ये जे कामं होतात अनेकदा ह्या संदर्भात आपले वर्तमानपत्रातून आम्ही मंजूर करून आणलं, यांनी मंजूर करून आणलं, त्यांनी मंजूर करून आणलं अशा बातम्या अनेकदा येतात. पत्रकारांनी पण ह्याचा खुलासा करायला लावला होता. म्हणलं मग वेळेवरती या संदर्भातला आम्ही खुलासा करू. या 2 दिवसातच काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या, आजच आली होती की नॅशनल हायवेच्या संदर्भातला तो स्लीप आणि सर्व्हिस रोड जो आहे त्या संदर्भात कुणीतरी महाशेतीचा पाठपुरावा करतो. पेपरमध्ये बातमी आली, मी स्वतः म्हणत नाही, तर ते महाशयांना अजून माहीतच नाही की रोड मंजूर झालेली. म्हणजे आधी थोडीशी माहिती घेऊन खरं तर मला असं वाटतं तुमच्या ओळखी कुठं जरी वरिष्ठ लोकांची किंवा मंत्र्यांची असतील, पण ते काम कोणत्या प्रोसिजरला आहे किंवा नाही हे बघून खरं तर निवेदन मला असं वाटतं दिलं पाहिजे. जे नॅशनल हायवेचं सर्व्हिस रोड आणि स्लीप रोड जो आहे तो त्याचं म्हणजे 3 ठिकाणी आहेत. इमामपूर रोडवरती जे आहे ते MDR मधून आहे. परली रोड नॅशनल हायवे जो आहे तो नॅशनल हायवे मध्ये परली रोड राहतो ना आपला, आपल्याला सगळं फिरून यावं लागतं, तो नॅशनल हायवेवरती. नाथापूर रोड जो आहे म्हणजे आपण बीडच्या तिकडे जात असताना तो स्टेट हायवे मध्ये आहे. तर 2018 मध्ये नाथापूर आणि परळी रोड स्लीप आणि सर्व्हिस रोडचं हा मंजूर झालेला आहे. म्हणजे त्याचे कागदपत्र सुद्धा आहे. त्या संदर्भातला आमदार म्हणून जे पाठपुरावा मी केला, पत्र केले ते सुद्धा त्या कॉपीज मी आपल्याकडे देतो. त्याच्यामध्ये एक भाग जो राहिला होता तो इमामपूर रोड होता, तो MDR मधून होता. आणि मग या रोडच्या संदर्भात जसं पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये आम्ही कोर्टात गेलो होतो, या संदर्भात एक रोड राहिला आहे आणि ते जंक्शन आपण तुम्ही बघा की दोन्ही ठिकाणी आपण जेव्हा नॅशनल म्हणजे हायवेला आपण औरंगाबाद रोडला आपण बीड शहरामधून जातो तिथं खूप ॲक्सिडेंट होतो. सगळ्या लोकांचं म्हणणं आहे तिथं जंक्शन झालं पाहिजे, फ्लायओव्हर झालं पाहिजे. तर इथं सर्व्हिस आणि स्लीप रोड सोबत जंक्शनसाठी सुद्धा आम्ही कोर्टामध्ये तिथं आम्ही गेलो होतो 2019 मध्ये. तेव्हा सुद्धा कोर्टाने नॅशनल हायवेला पत्र काढल्यानंतर त्यांनी तिथं ॲफिडेविट फाईल केलं आहे. ही पत्राची कोर्टाची कॉपी माझ्याकडे आहे, त्या ती तुमच्याकडे सुद्धा दिलेली आहे. त्या कॉपीप्रमाणे पुढच्या बजेटमध्ये या पुढच्या आर्थिक इयरमध्ये राहिलेला इमामपूर रोड स्लीप आणि सर्व्हिस रोडचा पण समावेश ते करणार आहेत. आणि जो फ्लायओव्हरचा विषय आहे तो सुद्धा ते करणार. सांगण्याचा हेतू एवढाच की लोकांनी निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांच्या कालावधीमध्ये जो काय पाठपुरावा केला आणि जिथं जिथं शासनाकडून जिथं अडचण आली तिथं त्या संदर्भातला पाठपुरावा कोर्टात केला, तिथं सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे. कोर्टाचे पिटिशन दाखल केलेले सुद्धा आमच्याकडे आहेत, आमचा पत्रव्यवहार सुद्धा आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला कुणी श्रेय घेऊ नाही.
दुसरी गोष्ट, एखादं निवेदन देत असताना ते कोणत्या स्टेजवर ते झाले असलेल्याचं जर तुम्ही निवेदन देत असणार तर विचार करायला पाहिजे आपण.